ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रचार आता मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. ठाण्यातील चेंदणी कोळीवाड्यामध्ये युतीचा महाप्रचार सुरू आहे. भाजपचे आमदार संजय केळकर असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रचार यात्रेमध्ये आहेत. पाहिलं उमेदवार देखील या प्रचार यात्रेमध्ये आहेत, आपल्यासोबत जोडले गेले आहेत. भाजपचे आमदार संजय केळकरजी, युतीचा भगवा कशा प्रकारे फडकणार आहे, युतीचा भगवा कशा प्रकारे फडकणार आहे? 100+ महायुतीचे निवडून येतील. आपल्या भेटीसाठी ठाणेकर जनता ही महायुती बरोबर आहे आणि निश्चितपणे महायुतीचा भगवा याही वेळेला पुन्हा एकदा महापालिकेवर फडकेल. कोणकोणत्या विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही निवडणूक लढवता? निश्चितपणे ठाणेकर विकासाच्या मुद्द्यावरच सहकार्य करतात आणि त्यामुळे हे सगळं महायुती सरकार हे भाग्य विधातं सरकार आहे की ज्यांनी ठाणेकरांच्या करता विविध योजनाच्या माध्यमातून विकास हा केंद्रबिंदू मानून आणि ठाणेकर हा केंद्रबिंदू मानून निरनिराळ्या योजना या ठिकाणी राबवलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की जनता जी आहे ती आमच्या बरोबर राहील, आम्हाला आशीर्वाद देईल आणि आधीसारखाच आम्हाला भरभरून मतदान करेल. भरभरून मतदान करणार. आपले जो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी आहेत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे. भाई, मोठ्या प्रमाणात भगवा वादळ रस्त्यावरती प्रचारामध्ये. भगवा वादळ 15 तारखेला या ठिकाणी शिवसेना भाजप महायुतीचा भगवा ठाणे महापालिकेवर डौलाने फडकवणार. इतर देखील झेंडे या प्रचार सभेमध्ये दिसून येत आहेत. विरोधक असतील इतर झेंडे देखील आता आपल्याला प्रचारामध्ये दिसून येत आहेत. नक्कीच या ठिकाणी सत्कार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते यांचा होताना आपल्याला दिसत आहे. मोठ्या प्रमाणात भगवा वादळ या प्रचारामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. महायुतीची रॅली आहेत, अनेक महिला औक्षण करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नक्कीच भाजप असेल शिवसेना मोठी युती दिसून येत आहेत. काय वाटतंय? भगवा वादळ दिसून मात्र अनेकांचे झेंडे या प्रचारामध्ये दिसून येत आहेत. सगळे झेंडे दिसत नाही, गायब आहेत. भगवा वादळ इथे ठाण्यामध्ये दिसतंय आणि भगवा वादळ येत्या 15 तारखेला शिवसेना भाजपा युतीला विजयी करणार. धनुष्यबाण आणि कमळाला या ठिकाणी पुन्हा एकदा धर्मवीर आनंदीगे साहेबांनी फडकवलेला भगवा झेंडा 15 तारखेला पुन्हा एकदा 16 तारखेला महापालिकेवर फडकेल. विकासाचा भगवा या महापालिकेवर फडकेल. हा गेल्या अनेक वर्षामध्ये जे ठाणे महापालिकेत काम केलेलं आहे, ठाणे बदलतंय, ठाण्याचा विकास होतोय आणि म्हणून ठाण्याचा विकास पाहिजे लोकांना. मेट्रो आहे, इंटरनल मेट्रो आहे, रस्ते आहेत, पाणी आहे, दिवाबत्ती आहे, क्लस्टर आहे, कोस्टल रोड आहे, एवढी सगळी मोठा सेंट्रल पार्क आपण केलाय आणि म्हणून नमो सेंट्रल पार्क केला आणि म्हणून या ठाण्यामध्ये महायुती आणि ठाणे हे समीकरण गेल्या अनेक वर्षात आणि म्हणून इथं विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतोय आणि निवडणूक जिंकणार. विरोधक म्हणतात की येणाऱ्या काळात त्यांना देखील वचननामा जाहीर करणार आहेत आणि तुमचे देखील त्रुटी काढणार आहेत. त्यामुळे विकासाचं मॉडेल खऱ्या अर्थाने कोणी केलं? चला चला जाऊ द्या पुढे चला. शिवसेना भाजपा महायुतीचे आपले लोकप्रिय उमेदवार पवनजी कदम, नम्रताई कोळी आणि उषाताई वाघ आपल्या भेटीसाठी आले. या उमेदवारांना मतदान करा अशी विनंती करण्यासाठी, आवाहन करण्यासाठी आपले त्यांना पुरेसे त्यांच्याकडे महाविकास आघाडीकडे पुरेसे कॅन्डिडेट ज्यांना मिळाले नाही ते काय विकासाचं मॉडेल राबवणार? विकास काय करायचा? विकास कशाशी खातात हे महाविकास आघाडीला माहित नाही. या ठिकाणी विकास काय असतो हा शिवसेना भाजपा महायुतीने दाखवलेला आहे आणि त्यामुळे जनता महायुतीवर विश्वास जनतेचा आहे आणि महायुती इथे जिंकणार. थम्पिंग मेजॉरिटीने महायुती जिंकणार. विरोधकांचा चारी मुंड्याची होणार आणि या ठिकाणी विरोधकांचा डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय अशा प्रकारचं वातावरण प्रत्येक प्रभागामध्ये आपल्याला दिसेल. महाराष्ट्राला वचननाम्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे. रेहमान डकेत असं त्यांचं म्हणणं आहे. काय वाटतं कोविड काळात अनेक कामं केलेली आहेत. काय वाटतं कोविड कामात बघून कोविड काळात अनेक कामं केली. कोविड काळात
कोविड काळात संजय राऊत कुठेतरी रेहमान डकेत असा आरोप करतात, मात्र कोविड काळात खऱ्या अर्थाने कोणी काम केलं? चला रे 8 वाजले इथे चला कोविड काळात कोणी काम केलंय चलो ओ तानाजी ठाणेकरांना माहीत आहे, चला. मुंबईकरांना माहीत आहे, महाराष्ट्राला माहीत आहे. घरी बसून मास्क लावून आम्ही घरी बसलो नाही, आम्ही फेसबुक लाईव्ह केलं नाही, आम्ही थेट लोकांमध्ये गेलो, पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये गेलो, लोकांचा जीव वाचवण्याचं काम केलं, त्यांना ऑक्सिजन देण्याचं काम केलं, त्यांना इंजेक्शन रेमडेसिवीर देण्याचं काम केलं आणि या कोविड सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांची मदत केली. आणि त्यामुळे कोविडमध्ये कोणी खिचडी खाल्ली, कोविडमध्ये डेड बॉडी बॅगमध्ये कोणी पैसे खाल्ले, खोट्या कोविड सेंटरमध्ये कोणी पैसे खाल्ले, हे महाराष्ट्राला माहिती आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेब दोन्ही भाऊ आता एकत्र आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. पाहू शकता मोठ्या संख्येने प्रत्येक जण शिंदे साहेबांचा मोठ्या प्रमाणात सत्कार या ठिकाणी करताना दिसत आहे. डौलदार भगवा महायुतीचा फडकणा असं देखील म्हणत आहेत. पाहिलं तर मोठं लाडक्या बहिणी देखील प्रचार आमदार निरंजनजी डावखरे, आमदार रवींद्रजी फाटक, लाडक्या बहिणी प्रचारामध्ये खास करून लाडक्या बहिणींनी लोकसभेत चमत्कार केला, विधानसभेत चमत्कार केला आणि महापालिकेत देखील चमत्कार केला. येत्या 15 बंधू एकत्र आले खास करून. आमची महायुती विकासाची आहे, आमची महायुती विचारांची आहे, आमची महिलांनी घोषणा महायुती द्यायची आहे. लाडक्या बहिणीच्या लाडक्या विचारधारेची आहे आणि भावाचा. त्यांची जी काही महायुती झालेली आहे सत्तेसाठी, खुर्चीसाठी झालेली आहे, स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी झालेले आहे. आमचा अजेंडा खुर्चीचा नाही, आमचा अजेंडा सत्तेचा नाही, आमचा अजेंडा विकासाचा आहे. 1 2 3 आपला अजेंडा विकासाचा असं देखील म्हटलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता कोणाचा भगवा झेंडा फडकेल महापालिकेवर हे देखील पाहणं गरजेचं राहणार. कॅमेरा अजय सह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.